नमस्कार. आज आपल्याला पुढल्या आयुष्यामध्ये आध्यात्मिकता या नावाचा समास घ्यायचा आहे. खरं तर शब्द असा जवळचा वाटला तरी अर्थाच्या दृष्टीने विचार केला तर अध्यात्म म्हणजे आपण म्हणतो मला काहीतरी अध्यात्मातलं कळत नाही बाबा असं म्हणायला आपल्याला काही वाटत नाही. आणि ह्याच अध्यात्माचा ताप कसा होतो, आध्यात्मिक ताप म्हणजे काय, तर आज आपल्याला माहिती असणारीच गोष्ट पण खरी काय आहे ती कळणार. खरं तर विचार केला तर पहिला जो दशक आपण शिकलो त्याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की शरीराबद्दलची स्तुती केली होती समर्थांनी. ते स्तवनाचा दशकच होता. जसं गणेशाची, शारदाची, सद्गुरूची स्तुती केली, स्तवन केलं, तसं नरदेहाचं पण स्तवन केलं. त्याचं कारण असं होतं की नरदेहामुळे आपण या अनेक गोष्टी मिळवणार आहोत. नरदेह नसेल तर आपल्याला या गोष्टी मिळणार नाही, म्हणून नरदेहाचं स्तवन केलं होतं. आणि आता मात्र आपण ह्या जो तिसरा दशक पाहतोय किंवा आपण 4 सगुण रूप निरूपणाचे समास पाहिले त्याच्यात ह्या देहाबद्दल अतिशय अगदी केळस वाटेल असं वर्णन, किती दुःख, किती काय काय सहन करावं लागलं. तर हे सगळं आपल्याला थोडं विरोधाभास वाटतो की एकदा स्तुती करायची आणि एकदा मात्र विलक्षण अशी निंदा करायची. मग समर्थांना नेमकं काय म्हणायचं आहे? नरदेह चांगला म्हणून स्तुती पण केली आणि नरदेह किती किती घालेला आहे, किती दुःख देणार आहे म्हणून त्याची अशा प्रकारे निंदा पण केली. पण मग याचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचं की एकीकडे एक सांगतात, एकीकडे एक सांगतात, हा विरोध काय आहे? तर याचं कारण आपण नेहमी वर्णन करतो ना की पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे. ग्लास रिकामा आहे हा विचार नाही येता कामा, ग्लास किती भरलेला आहे हा विचार करायचा. श्वास नेहमी आपण उदाहरण घेतो. तर नरदेह आहे म्हणून आपण सगळं करून करतोय, ही गोष्ट खरी आहे, त्याचं साध्य आहे म्हणून आपल्याला अनेक गोष्टी करता येतात. हा झाला आपला पॉझिटिव्ह दृष्टिकोन, अगदी बरोबर आहे. पण तरी देखील या देहामध्ये दुःख सहन करावं लागणारच आहे. कारण मुळात जीवाला जन्म येतो तेव्हापासून दुःख सहन करावं लागतं. त्यामुळे तो दुःखमय पण आहे. हा निगेटिव्ह विचार झाला. ह्या दोन्ही गोष्टी आहेतच. आता पॉझिटिव्ह विचार करून आपण त्याचा त्या जीवनाकडे सुख मिळवण्याचा, समाधान मिळवण्याचा, आनंद मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. याच्यासाठी या सगळ्या संतांच्या ग्रंथांकडे, संतांच्या विचाराकडे आपल्याला पाहिजे. कारण या जगामध्ये किंवा आपल्या या जीवनामध्ये सुख नाही असं सगळ्या संतांचं ठाम मत आहे. अगदी पक्का त्यांनी सांगितलेलं आहे की सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकून द्या. वाटतंय तुम्हाला पण तसं सुखाचा याच्यात काहीच नाही आहे. पण तरी देखील समर्थांनी नरदेहाची स्तुती केली आहे आणि या अर्थाने आपण त्याचा सदुपयोग करून घ्यावा, तेच आपल्याला समाधान मिळावा, आपल्यामुळे इतरांना मिळावा, अशासाठी आपण ह्या देहाचा उपयोग करावा असं समर्थ सांगतात. देहाचे चोचले पुरवण्यासाठी या नरदेहाचं कौतुक करून घ्यायचं नाही, असा विषय लक्षात घ्यायचा. अर्थ आणि काम हे जे 2 पुरुषार्थ आहेत आपल्याकडे. 4 धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म आणि मोक्ष या दोघांच्या मध्ये अर्थ आणि काम आहे. त्यामुळे तो अर्थ आणि काम धर्माला योग्य असेल तेवढाच आपल्याला वापरायला परवानगी आहे. वाटेल तसं देहाचे लाड करायला आपल्याला परवानगी नाही आहे. भोग भोगायचे अर्थ आणि कामं हव्यात किंवा अर्थ म्हणजे पैसा हवा, बरोबर आहे, पण तो धर्माने आपल्याला आणि जायचं आहे ते ठिकाण मोक्षाचंच आहे. या दोघांच्या मधल्या भागामध्ये तो आहे. तितकाच सीमित स्वरूपातच त्याचा स्वीकार आपल्याला करायचा आहे. याच्यासाठी नरदेहच उपयोगी आहे म्हणून त्याचं स्तवन केलं. त्यामुळे स्तवन का केलं आणि निंदा का केली याचा विचार आपण करू शकतो. अंतिम ध्येय जे आपलं आहे त्या अंतिम ध्येयाकडे आपल्याला जायला हवं. आता प्रश्न असा आहे की संत समर्थ मुख्यत्वे करून हे प्रवृत्तीवादी आणि असं संत होते, प्रयत्नवादी संत होते. त्यामुळे त्यांनी त्या प्रयत्नावरती जास्ती भर दिलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की खरं तर काही दासबोध अभ्यासक म्हणूया या समासाबद्दल विचार मी मागे पण आपल्याला म्हणतो की हा ऑप्शनलाच टाकतात की हे काय सांगायचं याची काही आवश्यकता नाही. मला स्वतःला पण असं वाटत होतं की तिसऱ्या दशकामध्ये हे जे सगळे सगुण पैशाचे 4 समास काय किंवा आता आपण ताप पाहणार आहोत, आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक 3 ताप आपल्याला पाहिजे. तर या सगळ्या तापांचं काय आधी ऐकून करायचं. पण केवळ समासाचं आपण वाचन केलं ना तर त्याच्यात यादी आहे. आज सुद्धा आपल्या आजच्या समासामध्ये 40 ओव्या समर्थांनी रोगांची यादी दिली आहे. शरीराला कसे रोग होतात, त्या रोगाचं दुःख आपल्याला कसं होतं
आणि त्याला मात करण्यासाठी आपले प्रयत्न, काय उपाययोजना ह्या सगळ्या ज्या काय आपण करतो त्या कितीही जरी केल्या तरी ह्या दुःखाला सामोरं जावंच लागतं. यासाठी भली मोठी यादी समर्थाने आपल्याला दिली. त्यामुळे हे सगळं दुःख पाहूनच असं वाटतं की हे सगळं जीवन कसं क्षणभंगूर आहे, काय याच्यातून आपल्याला मिळणार असं किती वाटते. अनेक वेळा असं वाटतं की आपल्याला गौतम बुद्धांची गोष्ट माहिती आहे की जगातलं दुःख पाहून त्यांनी संसाराचा त्याग केला. त्यांनी पाहिलं की असंच का होतं, माणसाला मृत्यू अटळ आहे, माणसाला दुःख अटळ आहे, देहाचे भोग अटळ आहे, मग असंच सगळं आहे का. आपण आत्ता पण पाहतो की इतकं क्षणभंगूर जीवन आहे, कुठेतरी काहीतरी अपघात होतो, बॉम्ब हल्ला होतो, काहीच कळत नाही आपल्याला, कुठला क्षण कसा आहे आपल्याला माहिती नसतं. अशा सगळ्या क्षणभंगूर असणाऱ्या जीवनातलं दुःखच आपल्याला वर्णन करून सांगायचं, तीच यादी दिली तर कशाला वाचायचं असं क्षणभर वाटेल, पण तसं नाही. आणि म्हणून समर्थांची ही जी भूमिका आहे ती दुहेरी भूमिका आहे असं कदाचित आपल्याला वाटेल. संसार नश्वर आहे, संसार दुःख देणारा आहे, पण समर्थ काही निष्क्रिय नाही आहे, प्रयत्नवादी आहे. त्यामुळे असं जरी असलं तरी प्रयत्नांच्या सहाय्यानं याच नश्वर असणाऱ्या देहाकडून आपल्याला काय काय करता येईल आणि खऱ्या अर्थाने आपलं जे ध्येयाचं स्थान आहे, मोक्षाचं स्थान आहे, तिथं कसं जाता येईल याच्यासाठी ते आपल्याला खूप जाणारच आहे. एकीकडे ते म्हणतात आपला जो व्यवहार आहे तो व्यवस्थितच करा, म्हणजे ज्या काही जबाबदाऱ्या आपल्या आहेत त्या सगळ्या आपण समर्थ सांगतात की प्रयत्नपूर्वक त्या आग्रह आहे त्यांचा की तसंच प्रत्येकाचा जो काही कर्तव्याचा भाग आहे तो त्यांनी व्यवस्थित केलाच पाहिजे. मनामध्ये मात्र भोग लालसा हे असता कामा नये. त्या प्रत्येक कृतीतून जे की कर्तव्य कर्म करणार आहोत, आपली जबाबदारी म्हणून आपण कामं करणार आहोत, त्याच्यातून आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे असा हेतू मात्र मनात ठेवायचा नाही असं वारंवार ते आपल्याला सांगतात. मराठीमध्ये म्हणालेला वरून कीर्तन आतून तमाशा, त्या वरून सगळं गोडगोड गोडगोड, आतमधलं काहीतरी अभिलाषा ठेवायची, काहीतरी कामना ठेवायची. मी एवढं केलं पण यांना त्याचं काहीच नाही, हे असं काही जे केलंच तर केलंच ती तुझी जबाबदारी आहे, त्याचं यांना काहीच नाही तर यांचा विचार नाही करायचा. असे बारीक बारीक दाखले समर्थ आपल्याला समजावून सांगण्यासाठी हे देणार आहे. नाहीतरी दुःखाची यादी देण्याचं काय खरं म्हणजे कारण आहे. पण हे असं सगळं जग आहे, असं काही दाखवत आहेत आपल्याला, सगळं असं चित्र आपल्या समोर दाखवत आहेत की याला तोंड द्यायचं आहे. म्हणून काय करतं हरिनाम घे. आपण आता ह्या समासाच्या शेवटी नाथांचा एक आपण पाहणार आहोत की कसं सगळं नाशिवंत आहे, नाशिवंत आहे, त्या नाशिवंतात आपण कसे अडकतो त्याचे दाखले पण समर्थने आपल्याला दिले, ते पण आपल्याला पाहायचं आहे. यावर आपण धडा घ्यायचा आहे की काय करायला हवं. आता खरं असं आहे, एक असं समर्थ महत्त्वाचा विषय आपल्याला सांगतात की एकीकडे आपल्याला भौतिक समृद्धी हवी आहे किंवा ज्या ठिकाणी आपण पाऊल ठेवले आपल्याला यश मिळायला हवं असं हवं आहे. आपणच म्हणत नाही ना, अपयश हवं आहे, दुःख हवं आहे असं काहीच. आपण जे काही आपण कर्म करतो त्याच्यातून आपण यश मिळवावं, आनंद मिळवावा अशासाठीच आपण सगळी कर्म करतो. पण संसार संगे सुख जाहले ऐसे देखील ना ऐकले असं आपल्याला माहिती आहे, तरी देखील आपलं हे चाललेलं आहे. त्यामुळे चुकीच्या ठिकाणी आपण शोध घेतोय असं देखील आपल्याला वाटतं. तर होतं असं, आपण जे काही यश मिळवतोय, आपण जे काही करतोय त्याच्यामध्ये आपल्याला समाधान मिळेल असं वाटतं, पण तसं घडत नाही. अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असली आपल्या बाजूने तरी देखील काही गोष्टी अशा असतात की आपल्याला 100% आपल्या कर्माचं तसंच्या तसं फळ मिळेलच याची काही खात्री नसते. असो, थोडा असा विचार करायचा की दुःखाचा हा जो काही विचार सांगितला आहे ती वस्तुस्थिती आहे, ती मान्य करायची आणि त्या वस्तुस्थितीवर आपण दुसऱ्याच्या अनुभवाने, संतांच्या अनुभवाने, संतांच्या सांगण्याने काय आपल्याला शिकता येईल याचा विचार करायचा. आता आपण नेहमी एक उदाहरण दिलं जातं, आपण भगिनी वर्ग आहोत मोठ्या संख्येने, त्यामुळे भगिनींना उदाहरण काय, रांगोळीचं उदाहरण नेहमी देतात की रोज दारामध्ये रांगोळी काढायची प्रथा आपल्याकडे आहे. आपल्याला माहीत असतं ती रांगोळी पुसली जाणार आहे किंवा आपणच ती पुसतो, तरी देखील आपण रोज नित्य नियमाने अगदी विचारपूर्वक आणि नियम केल्यासाठी काय. आता याच्यामध्ये काय आहे, तर याचा अर्थ असाच आहे की जे काही आहे ती पुसली जाणार आहे किंवा आपण पुसणार आहोत हे सगळं माहिती असून काढतो ना, तसंच आहे. आपण जे कर्म करतो त्या कर्माचा कदाचित चांगला परिणाम होईल, वाईट परिणाम होईल, कोणी मान्य करेल, कोणी अमान्य करेल याचा विचार करायचा आणि आपण कर्म करायचं असं रांगोळीचं उदाहरण म्हणून सांगतात. तसंच समर्थ आपल्याला याच्यात सांगणार आहे. जे काही ज्ञान आपल्याला प्राप्त होणार आहे त्याचा चांगला उपयोग करायचा आहे याच्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. म्हणजे जसं आहे की आता आपण अलीकडे मोबाईलवर फसवणुकीच्या रोजच्या घटना आपण ऐकतो
किती सावधपणाने घ्या. जो अननोन नंबर आहे तो घेऊ नका. अमुक नंबरचं सुरुवात असेल तर नंबर घेऊ नका. तुम्हाला कोणी काही सांगितलं का तुमचं अमुक बिल भरून झालेलं नाही आहे, ताबडतोब बिल भरा, नाही तर राईट ठेवले जाते, असल्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. असं सगळ्या सूचना आपल्याकडे आहेत. तरी देखील आपल्याला असं काहीतरी भूल पडते बोलणाऱ्याचा आणि आपण अडकतो त्याच्यामध्ये. हे जे अडकवणारे असतात ते सुद्धा सगळे बुद्धिमानच आहेत की हो, पण त्यांची बुद्धी ही चुकीच्या जागी खर्च होते असं आपल्याला दिसतं. यासाठी ते आपल्याला सांगतायत की काय करायचं. तर परिणामी जे दुःखदायक आहे ते परिणामी दुःखदायक होता कामा नाही याचा प्रयत्न करायचा. म्हणून प्रत्येक कर्म सावधपणानं करण्यासाठी या आता 3 तापांचा अभ्यास समर्थाने आपल्याला करायचा. या 2 तापांचा विचार केला तर मानवी जीवनातलं दुःखाचे 3 प्रकार आहेत. 3 ताप म्हणजे हा जो आज आपण पाहणार आहोत त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. दुसरा जो आहे तो आधिभौतिक ताप आहे आणि तिसरा अधिदैविक आहे. म्हणजे असं आहे की बाहेरच्या आपल्या शरीरातून जे होणारे आपल्याला ताप आहे, काही बाह्य वस्तूंचा संयोग होऊन होत ताप की रस्त्याने आपण चाललो आहे, अगदी डावीकडून चाललो आहे, काहीही आपलं चुकलेलं नाही आहे आणि मागणं येणाऱ्या वाहनाने आपल्याला धक्का मारला, आपली काही चूक नाही आहे. अशा वेळेला जो आहे तो अधिभौतिक आहे. आपली काही चूक बाह्य वस्तू किंवा कोणीतरी विंचू चावला, साप चावला, हे जे आहे ते बाहेरच्या वस्तूंनी किंवा बाहेरच्या व्यक्तीने आपल्याला झालेले ताप आहे त्याला अधिभौतिक ताप पडायचा. आपल्या शरीरातून आतून आपल्याला जे की ताप होता, पोट दुखत आहे, कान दुखत आहे, डोळे लाल झाले, अशा ज्या गोष्टी घडतात त्याला आध्यात्मिक ताप म्हणायचं. आणि मग तिसरा जो आहे की देवतांच्या कोपाने काही आपल्याला दुःख भोगावं लागतं, असे जे अधिदैविक ताप आहे, मृत्यूनंतरच्या पण गोष्टी आहेत त्या सगळ्या अधिदैविक, नशीब ज्याला म्हणतो, प्रार्थना म्हणतो, असे 3 प्रकारच्या तापांचा विचार करायचा आहे. याचा खरा अर्थ असा आहे, म्हणजे मर्म म्हटलं तर असं आहे की आपला हा जो देह आहे, याला पिंड म्हणतात, पिंड म्हणजे हा देह, हा या सगळ्या भोवताच्या परिस्थितीशी जोडलेला आहे. आपण किती जरी म्हटलं तरी देखील ही जी भोवताची परिस्थिती आहे, या सगळ्या क्रिया प्रक्रिया ज्या घडतात त्याच्यातून हे आपलं जीवन घडत असतं. आणि अगदी जन्माला येण्यापासून म्हणजे आईच्या गर्भापासून ते अगदी अखेरपर्यंत आपल्याला या सगळ्या जीवनातल्या परिस्थितीशी, भोवताच्या परिस्थितीशी जोडून घ्यायचं असतं. आणि त्याचा जो काही संयोग आपल्याशी होतो त्याच्यातून या सगळ्या गोष्टी घडतात. मग ते काही देहाच्यामुळे आणि या परिस्थितीमुळे, आता समजा पोट बिघडलं तरी काहीतरी कारण बाहेरचंच झालेलं असतं, काहीतरी चुकीचं खाल्लेलं गेलं असतं, काहीतरी आपल्या शरीरानं चालणारी वस्तू पोटात गेलेली असते, असं जे काही घडतं त्यामुळे परिस्थिती अशी होते. त्यामुळे देह, पिंड आणि भोवताची परिस्थिती यामुळे जी काही खेचाखेच चालते आणि त्याच्यामुळे जी काही प्रतिकूलता निर्माण होते, त्याच्यामुळे जो दुःख सहन करावं लागतं, तो जो ताप आहे त्या तापाचं वर्णन आजच्या समासामध्ये आपल्याला करायचं. म्हणजे देहापासून होणारा ताप, मनापासून सुद्धा हा देहामध्ये ते सगळं आलं, देह, प्राण, मन, इंद्रिय, अग्नी या सगळ्यांच्यामुळे होणारा जो ताप आहे, आता स्वाभाविकच आहे या सगळ्या देहाच्या देह, मन, काय, प्राण, इंद्रिय या सगळ्यांवर हवामानाचा पण परिणाम होतो. आता आपण बघतोच आहोत काय उन्हाळा आहे, काय उन्हाळा आहे, त्याच्यामुळे होणारे शरीरावर जे परिणाम आहे किंवा निसर्गातलं वीज आहे, पाणी आहे, या सगळ्यामुळे आपल्या देहावर जे परिणाम होतात, नैसर्गिक शक्तींमुळे जे काही परिणाम होतात, या सगळ्याला त्या तापत्रय जे आहेत त्या तापत्र्याला तोंड द्यावं लागतं. आणि त्याचा विचार समर्थ या समासात आपल्याला करून सांगणार आहे. आता डोळ्यासमोर 2 चित्र आणायची. समजा एक राजा आहे आणि एक नोकर आहे, म्हणजे एक तसं म्हटलं तर श्रेष्ठ आहे आणि नोकर आहे म्हणजे तो कनिष्ठ आहे. परंतु ही चित्र आहेत. चित्र म्हटलं की श्रेष्ठ आणि कनिष्ठ हे आपल्याला त्या चित्राकडे बघून कळत आहे. एक राजाचं चित्र आहे आणि नोकराचं चित्र कळत आहे, पण कागद या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर दोन्हीची किंमत सारखीच आहे. एकदा एका श्रीमंत माणसाने सोनाराकडे गेला, खूप श्रीमंत होता, खूप पैसे होते त्याच्याकडे, नवरात्र होतं त्याच्या घरी, त्यामुळे त्यांनी सोनाराला सांगितलं की आमच्याकडे सोन्याची देवीची मूर्ती आम्हाला आहे. सोनार म्हणाला चालेल, किती करू, चांगली 200 ग्रॅमची करा म्हणाला. आणि मग छान सोन्याची देवीची 200 ग्रॅमची मूर्तीची ऑर्डर दिली सोनाराला. तर सोनार म्हणाला की छान मी करतो मूर्ती, पण मग तिच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, तिच्या हातामध्ये 4 हात त्याप्रते नाही, ते सगळं करा, अगदी प्रत्येकाला 200 ग्रॅम घेतले तरी चालेल, मुकुट लागेल तिला, हो हो मुकुट सुद्धा करा,
काय तुम्हाला हवं ते करा. मग म्हणाला अहो की महिषासूर मर्दिनी दाखवायची असेल तो महिषासूर राक्षस तिच्या पायाखाली मारावा लागेल तोही दाखवा, तोही करा म्हणाले. आणि मग असं त्यांनी ऑर्डर दिलेली छान देवीचं त्यांनी मूर्ती तयार करून लिंबू घातलेला आहे, सगळ्या हातांमध्ये तिच्या शस्त्र आहेत, पायाखाली तो महिषासूर आहे वगैरे वगैरे. आणि मग किती काय 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 झालं ते त्यांनी सांगितलं की एवढ्या एवढ्या आमचं झालं, एवढे पैसे झाले. तर तो म्हणाला काही हरकत नाही, मी देतो तुम्हाला, पण मला कळत नाही की देवीचे पण 2 लाख रुपये आणि महिषासुराचे पण 2 लाख रुपये. तेव्हा सोनार म्हणाला की तुम्हाला त्याच्यात देवी दिसते, महिषासूर दिसतोय, मला सोनच दिसतंय. कसं आहे, तो कागदच आहे, कागदावर राजा आहे का डोकर आहे त्याचं किंमत तीच आहे. तसं म्हणजे आपलं तुकाराम महाराज म्हणतात, हे जहा जो देह मिळाला आहे तो किती वेळा जन्मा यावे, किती वेळा व्हावे फजित, दोन्ही गोष्टींचा समन्वय आपल्याला साधता आला पाहिजे. मिळाला आहे तर घबाड आहे, त्या घबाडाचं चांगलं केलं तर चांगलं होणार. देव कशा दृष्टीने पाहतोय, देव स्वतःच्या दृष्टीने पाहतोय, दिलायला लागलं तुम्हाला, आता काय करायचं ते तुम्ही बघा, असं ते सांगतात. त्यामुळे विचार करायचा, जन्म मिळालेला आहे आपल्याला, त्या आपण म्हणतो ना बारसं साजरे करतो, वाढदिवस साजरे करतो, परंतु देवाचा हेतू काय आहे की नरहऱ्याचं तुम्ही काय करणार आहात ते बघा. तर ते आपण तो विचारच करत नाही, सगळ्याचा आपण मौज मजा आनंद लुटायचा तेवढ्यापुरतंच त्याच्याकडे इव्हेंट म्हणून पाहतो. तर तसं नाही आहे. तर ते म्हणतात की हे मूल्य जे आहे त्या मूल्याचं लक्षात घ्या. मग तो जन्माला आल्यावर कोण आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, अशिक्षित आहे, सुशिक्षित आहे, हे जन्माच्या वेळेला ठरत नाही. मिळालेल्या नरहऱ्याचं तो काय चीज करून घेतो ते ठरवायचं आहे. सोनारासारखी भगवंताची गोष्टी आहे, त्यांनी दिला आहे, त्याच्या दृष्टीने तो जीव असा दिलेला आहे. आता आपण त्याला कसा करायचा हे आपण ठरवायचं. यासाठी आपण आधी शरीराचं सगळं वर्णन ऐकलंच आहे. त्यामुळे असं असतं ना की आपण नेहमी म्हणतो की आपण जरी गंगाजल प्राशन केलं, तर पवित्र गंगाजल आपण प्राशन केलं की आपल्या ह्या शरीरात गेलं की त्याचं काय होणार आपल्याला, ते गंगाजलाचं पावित्र्य या देहात गेल्यावर राहत नाही. पण तेच गाय जे काही गवत खाते, काय खाते, तिच्या शरीरात ते गवत गेलं की त्याचं दुधामध्ये रूपांतर होतं. नव्हे अगदी गोमूत्रात रूपांतर झालं तरी देखील त्याचं आपल्याला औषध होतं. हे कोणता देह कशासाठी वापरला गेला आहे याचा विचार आपल्याला करायला लागतो. मानवी देह आतमध्ये कसा आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे स्वाभाविकच या देहाकडून निदान बाकी कृती चांगली होईल याचा प्रयत्न आपल्याला करावा. एक रशियामधल्या याची गंमत गोष्ट सांगता, 2 मित्र होते, त्यातला एक फोटोग्राफर होता आणि दुसरा जो मित्र होता त्याचं लग्न झालं. बायको अतिशय देखणी होती आणि तिच्या त्या बायकोच्या देखणेपणाचं त्याला फार कौतुक होतं. 4 वेळा तो म्हणाला की माझं नशीबच चांगली, मला अगदी देखणी गोडपान बायको मिळाली वगैरे वगैरे. तर ह्यांनी 4 वेळा ते ऐकलं मित्रांमध्ये असं चाललं. आणि तो एकदा त्याला त्याच्या फोटोग्राफीचं जे त्याचं हे होतं तिला घेऊन गेला आणि म्हणाला चल तुला दाखवलं. आणि मग त्यांनी त्याच्या पत्नीचे फोटो असे बारकाईने दाखवले. आणि मग त्याच्या लक्षात आलं की ज्याला आपण अगदी देखणी म्हणतोय, चेहरा सुरेख म्हणतोय, किती खड्डे त्याच्यात आहेत, कुठल्या नजरेला आपण पाहतो त्याच्यावर कळतो. की फोटोग्राफरच्या नजरेला पाहिलं तर त्याला कळलं की देखणे पण काही नाही, दिखाऊ पण आहे. पण प्रत्यक्ष जर पाहिलं तर अनेक ठिकाणी आपल्या आयुष्यावर कसे खड्डे आहेत, काय आहे. तसं आपण म्हणतो ना की आपण एक्सरे काढायला जातो, तर एक्सरे काढणं म्हणजे काही नाही, पण दुखणं कुठे आहे ते कळण्यासाठी त्यांना प्रत्येक गोष्ट अशी मोठी करून बघायची असते. आणि त्याला आपण ते एक्सरे काढणं असं मोठी करून बघताना मग कळतं की इथे काय नेमकं काय दुखणं आहे. तसं ह्या देहाच्या बाबतीत आहे. आपण आपल्या मनरूपी दुर्बिणीतून याच्याकडे पाहायचं आणि त्या देहाकडून चांगलं काम करून घ्यायचं असा त्याचा अर्थ. थोडा याच्यासाठी लागणारा जो काही संतांची जोड आहे, विवेक आहे, त्याचा विचार करायचा की हे भागवत अर्थात करंटा माणूस समर्थाने सांगितलंच आहे की जो करंट आहे त्याला किती काही सांगा त्याला दुःख भोगावी लागतातच. हे पण आपण पाहिलं. म्हणजे अविवेकी, करंटी किंवा वासने बुडलेली अशी जी मंडळी आहेत त्यांना नाना प्रकारची दुःख भोगावी लागतात. हे सारखं वारंवार सांगून आपण त्याच्यापासून कसं बाजूला राहायचं असं अशासाठी आपण आचार्य रजनीशांनी असं म्हटलं की माणसाला पुष्कळ स्वप्न पडतात. पुष्कळ लोकांचं हे असतं की आम्हाला रोज स्वप्न पडतात. त्या आता स्वप्न पडलं तरी त्या माणसाला माहीत असतं की त्या स्वप्नातलं आपल्या हाताला काहीच लागत नाही. जाग आली की कळतं की अरे हे सगळं स्वप्न होतं. तसं म्हणे लक्षात घ्या की जसं आपण त्या स्वप्नांच्या मागे धावत नाही
तसं स्वतःला ओळखा. उगाच काहीतरी स्वप्नांच्या मागे धावू नका. दिवा स्वप्न नकोत, रात्रीची नकोत, खोटी नकोत, वासना नकोत, भोग नकोत, याच्या मागे धावू नका. मग काय करायचं? सगळ्या माणसांची तशीच कहाणी असते. या देहाचं जे काही आहे ते असंच आहे. पण तरी देखील आपण सगळ्यांनी एका ठराविक विचार करायचा. म्हणजे असं आपलं काय होतं की दुःखाची सुद्धा माणसाला सवय करून घ्यावी लागते की ठीक आहे त्याच्यातून मार्ग निघेल असा आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे माणूस काय आहे, काय कसात छान असं उत्तर देतो. आता हे छान उत्तर आहे ना, हे काही छान प्रत्येक वेळेला असतं असं नाही. काहीतरी मागे त्याच्या असतं. पण तरी देखील माणूस वरती तरी दाखवतो, बाह्य दृष्टी तरी दाखवतो असं सगळं छान आहे. आज काय असेल ते बिचारायला सहन करावंच लागतं. आपलं पण सगळ्यांचं जीवन असंच असतं. म्हणजे दृष्टांतच द्यायचा झाला तर आपण सगळेजण बाहेरून छान उत्तर देतो, बाहेरून छान असतोही असं म्हणूया. म्हणजे फ्लॉवरपॉटमध्ये खोटी फुलं घालण्यासारखं आहे. ती दिसतात छानच, टिकतातही खूप दिवस, पण त्याला की खरा अर्थ नसतो. त्याला सुगंध आणावा लागतो, मुद्दाम त्याच्यावर स्प्रे मारावा लागतो आणि आपली आहेत ती सुगंध असं दाखवावी. हे असं सगळं दिखाऊ पण आपण करतो. तर ते दिखाऊ पण काही संतांना मान्य नाही आहे. हे जे आहे ते कृत्रिम आहे, निकृष्ट आहे, हलक्या दर्जाचं आहे. ते काही टिकणारी गोष्ट नाही. आपण जे आपल्याला समाधान हवं आहे त्या समाधानासाठी हा सगळा प्रयत्न आहे. आणि म्हणून ह्या आध्यात्मिक आजारांचा विचार समर्थांनी आपल्याला करायला सांगितलेला आहे. गोंधळकर महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे की संत मंडळी कसं वागतात तसं वागायला जायचं नाही. ते कसं सांगतात तसं करायला मात्र जवळ जायचं. त्यांनी नाम या सांगितल्याला नाम घ्यायचं. ते कसं करतायत ते करायला मात्र जायचं नाही. ते आपल्याला झेपणार. त्यामुळे मग आपण संतांचा हात धरायचा, संत साहित्याचा हात धरायचा आणि त्यांनी जे सांगितलं आहे तसं करायचा प्रयत्न करायचा, त्यांचा उपदेश ऐकायचा. आपली वृत्ती बदलण्याकडे त्यांचा प्रयत्न आहे. ते आपल्याला जे करायला सांगतात त्याच्यातून आपली वृत्ती बदलावी असं ते आपल्याला सांगतात. संत साहित्य जे आहे ना ते एका अर्थाने जसं वेद अपौरुषय आहेत ना तसं हे संत वाङ्मय तसंच आहे. गोंधळकर महाराजांनी वेद वाचायला कुठे जायची काही आवश्यकता नाही. मराठी भाषेतले 4 वेद त्यांनी ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकारामाची गाथा, नाथांचं भागवत असंच सांगतात. हे 4 ग्रंथ म्हणजे मराठी भाषेतले वेद आहेत. हे वेद वाचते तेच आहेत. सगळ्यांना काही वेद आपल्या वेदांचा अभ्यास करायला हवा आहे अशातला काही भाग नाही आहे. ते सगळ्यांना पेलणारं नाही आहे. म्हणून संतांचं मराठीचं जे काही वेद आहे ते गोंधळकर महाराजांनी आपल्याला सांगून ठेवलेले आहे. अशासाठी या ग्रंथातून कालोपदेश केला आहे याचा विचार करायचा. कळवळ आहे त्यांच्याजवळ. बोलती हे जन्म पाहावे ना डोळा असं तुम्ही म्हणताय ना, इतका कळवळ आहे आणि म्हणून तुम्हाला ते सगळं असं सांगताय. प्रत्येक आध्यात्मिक ग्रंथ आहे ना त्या प्रत्येक आध्यात्मिक ग्रंथाचा एक हेतू असतो. का सांगितलं आहे? जसं आपण दासबोधाबद्दल विचार करायचा म्हटलं आता हा दासबोध ग्रंथाचा हेतू काय आहे? तर सुरुवातीला असे आकाश श्रवण केल्याचे फळ क्रिया पालटे तत्काळ हा हेतू आहे त्यांचा की आपली सगळ्यांची क्रिया पालटावी. आता क्रिया पालटावी याचा अर्थ चुकीचं करतोय म्हणून पालटायचं आहे, बरोबर करत असतो तर पालटायचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे हेतू ग्रंथाचा काय आहे तो आपल्या लक्षात घ्यायचा. ग्रंथातला जो विषय आहे तो विषय पण महत्त्वाचा असतो. तो महत्त्वाचा विषय पण समर्थांचा भक्तीचे योग्य विषय पार्वती मानव या भक्तीच्याच मार्गाने आपल्याला जायचं आहे. श्रवणच आपल्याला करायचं आहे असे ग्रंथाचा हेतू आणि ग्रंथाचा विषय आपल्याला यापूर्वी सांगितलं तेच आपल्याला या. आता असं आहे की या समासाचा अभ्यास करताना नुसती योगांची यादी असेल तर अभ्यास काय करायचा? हे का असं तरी दिलं आहे याच्यासाठी आपल्याला या ग्रंथाचं महत्त्व काय आहे ते पुन्हा एकदा समजून घेतलंच पाहिजे. दुसरं असं आहे की समर्थ पुन्हा आम्हाला अधिकारी श्रोता असं मानतात. ते म्हणतात या ग्रंथाचा जो अभ्यास करणारा श्रोता आहे तो अधिकारी पुरुष आहे. याला ग्रंथामध्ये चार चतुष्टर म्हणतात त्याला. त्यामुळे या ग्रंथाचा अभ्यास करायचा तर 4 गोष्टी कोणत्या? तर ग्रंथाचा हेतू काय आहे, ग्रंथाचा प्रतिपादन विषय काय आहे, ग्रंथाचा श्रोता कोण आहे आणि हा जो काही ग्रंथाचा हेतू आणि विषय यांचा जो संबंध आहे तोही लक्षात घेतला पाहिजे. ते संबंध काय आहे? दिसायला आपल्याला काय दिसलं? दिसायला आपल्याला दिसलं की श्रोता जो आहे त्या श्रोत्याला नेमकं काय हवं आहे. तर आता म्हटलं की क्रिया पालट आहे म्हणजे तो दुःखी आहे, कष्टी आहे, कदाचित वर्तन काहीतरी चुकीचं होत आहे तर त्याला पुन्हा चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न आहे आपल्याला. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार केला आणि न्यायचे कुठपर्यंत सायुज्य मुक्तीपर्यंत तिथेच नाही ठेवायचं. त्याच्या वर्तन बदलाकडून तो सायुज्य मुक्तीकडे कसा जाईल असा पण घ्यायचा.
असं ग्रंथाच्या 4 गोष्टी दासबोधापुरता विचार केला तर आपल्याला कळेल की त्यांनी पण असंच केलेलं आहे की खरंच करंटा आळशी असणाऱ्या तशा सुद्धा असणाऱ्या माणसाला सायुज्योतीपर्यंत समाधान मिळेल. फलश्रुती आधीच सांगितली, हेतू सांगितला म्हणजे फलश्रुती सांगण्यासारखंच आहे. अशा ग्रंथाचा आपण अभ्यास करतोय, अशा ग्रंथामध्ये सांगितलेला आध्यात्मिक ताप आपण बघतोय. कसं आहे की माणूस ना, समर्थाने 3 उदाहरणं आपल्याला दिली या समासामध्ये. समर्थ म्हणाले की एक अत्यंत भुकेलेला पुत्र आहे, खूप भूक लागली, बराच वेळा त्याला खायला काही मिळालेलं नाही आणि मग शोधतोय अन्न, भुकेला असल्यामुळे अन्न शोधता शोधता तो धावतोय, भूक लागली आहे, धावता धावता त्याच्या असं लक्षात आलं की एक झाड आहे, त्या झाडाला पानं कमी आहेत पण एक मधाचं पोळं आहे. आणि मग मधाचं पोळं आहे तर खरं बघा, झाड आहे वरती मधाचं पोळं त्याला दिसलाय, पण दुर्दैव कसं आग येतं तर त्याची सावली पडली आहे खालच्या पाण्यामध्ये मधाच्या पोळ्याचं. याला वाटलं की चढण्यापेक्षा दिसताय तिथेच जाऊया आणि बिचाऱ्या त्या प्रतिबिंबाकडे धाव घेतो आणि त्या प्रतिबिंबाकडे धाव घेतल्यामुळे प्रत्यक्ष नसतंच तिथे, पाणी हलतं, तो पाण्यात शिरल्याबरोबर ते हलतं, त्यामुळे ते पडणारं प्रतिबिंब हललं की तो आणखीन आत जातो. आत जाता जाता लागत तर काही नाही आणि बिचारा पाण्यात बुडून मरतो. या उदाहरणावरून आपल्याला काय ते कळेल. आणखी एक उदाहरण समर्थ आपल्याला देतात. राजहंस आहे, राजहंसाचा मोती हा चारा असतो, त्याचं भक्ष्य म्हणजे निरक्षर विवेक आहे तो. असा राजहंस दूर वेगळा करू शकणार आहे आणि त्याला मोतीच फक्त खायचे असतात आणि चांदण्या रात्री आकाशातून स्वैर संचार करतोय, पाण्यामध्ये चांदण्यांचं प्रतिबिंब पडलेलं आहे, त्याला वाटतात मोती आणि अशी आकाशातून वर्ण झेप घेतो मोती मिळती म्हणून आणि खडकावर आपटून मरतो. वाळवंट आहे, हरणाला तहान लागली आहे, दूरवर मृगजळ दिसताय, वाटतंय पाणी आहे, कळत नाही आहे आणि धावतोय, पाणी मिळेल पाणी मिळतच नाही, जंगलात जातोय पुढे, ते मृगजळ पुढे सरकत आहे आणि धापा टाकत पाणी नाही आणि मरतो. तिन्ही उदाहरणांमधून समर्थ आपल्या सांगताय तुम्ही आम्ही असेच आहोत. सुखासाठी धावतोय ते सुख पुढे पळतंय कारण खरं सुख कशाने कळलंच नाहीये, प्रतिबिंबाकडे धावतोय. खरं सुख हरिनामात आहे, त्या हरिनामाला सोडून आम्ही भलत्या ठिकाणी धावतो आहोत म्हणून आमची अशी कसरत होते. असे समर्थांनी आपल्याला उदाहरण दिले आणि त्याच्यासाठी हा देहाचा जो ताप आहे त्या देहाच्या तापाचं वर्णन केलं. आता असं आहे की सगळ्यांना हे समजण्यासाठी कसं असतं, पाठ्यपुस्तक कोणत्या इयत्तेचं आहे त्यावर त्याचं अभ्यासक्रम ठरलेला असतो. लहान मुलं आहेत, 3री 4थी 5वीचं पुस्तक आहे, शिवाजी महाराजांच्या कुठल्या गोष्टी सांगायच्या आणि PhD करणारा माणूस आहे त्याची शैक्षणिक कुठली वाचायची, असा फरक आपल्याला कळतो. कसं आहे की आपल्या सगळ्या सामान्य माणसांसाठी समर्थांनी संतांनी आपल्याला सोप्या गोष्टी सांगितल्या. नाम घ्या, त्या हरिनामाने तुमचं जीवन सुधारेल आणि आपल्या आचरणामध्ये परिवर्तन होईल. सारखंच आपण रागलोभामध्ये राहिलो तर हरिनामाकडे दुर्लक्ष होईल. झालं नाही मनासारखं हरिनाम, झालं मनासारखं हरिनाम. दुसऱ्याने कसं काय करावं आपल्या वागण्यावर, दुसऱ्याने त्याचा अर्थ कसा लावावा त्याच्याशी आपण विचार करायचा. अशा सोप्या गोष्टी समजत आपल्याला सांगतात आणि म्हणतात प्रतिबिंबाकडे पाहू नका, पहा कुठे. खरंच त्या पुतळ्याला वरचं जर कळलं असतं तर झाडावर दर्ग्यात चढला असता ते खाल्लं असतं की होतं, पण बिचारा प्रतिबिंबाकडे गेला आणि त्याची गडबड झाली. असं करावं. संतांनी खूप सांगून ठेवलं आहे, वेदांमध्ये आहे, उपनिषदांमध्ये सगळीकडे आहे, म्हणून खूप फापट पसरायला सगळीकडे जावं का. नेहमी उदाहरण देतात, केमिस्टर दुकानात ही एवढी औषध असतात, निघाली असतात, पण म्हणून काही आपण सगळ्या ठिकाणी घरी आलो, आपल्याजवळ प्रिस्क्रिप्शन आहे, त्याच्यामध्ये जे आपल्याला हवं आहे तेच तो केमिस्टर काय काढून देतो. तसं संतांना माहिती आहे की कुणाला काय हवं आहे, तसं ते आपल्याला हळूहळू पुढे देत आहे आणि हेच तुला योग्य आहे, हरिनामच तुला कसं योग्य आहे ते आपल्याला सांगत आहे. त्याच्यासाठी आपला काय नेमका आपल्या जीवनाचं ध्येय काय आहे हे आपल्याला निश्चित करायला हवं. तेवढ्या पुरताच आपण त्या सगळ्याचा अभ्यास करायचा आणि हरिनाम सोडायचं नाही, नामस्मरण सोडायचं नाही असं ते सांगतं. या अशा विविध तापा याच्यासाठी असणाऱ्या या विविध तापांकडे बघण्याची दृष्टी
आपली कशी असायला हवी याचा पण विचार या समासातून आपल्याला करायचा. नुसती काही व्याख्या आहे आणि त्याचा आपल्याला उपयोग होणार नाही. म्हणजे व्याख्या सांगणारच आहे, पण मुळात समर्थांनी पण असं केलं. मुळात संस्कृतचे श्लोक आहे ज्याच्यामुळे समर्थांच्या वेळेला बऱ्यापैकी मराठी वाङ्मयाची निर्मिती झाली. म्हणजे ज्ञानेश्वराच्या वेळेला संस्कृत टीका मराठीमध्ये केली ज्ञानेश्वराने, पण त्याच्यानंतर 300 वर्षामध्ये मराठी चांगलं झालं. आणि आता मग काय झालं, आता समर्थांच्या वेळेला त्यांना संस्कृत ग्रंथाचा आधार घेतला असं दाखवलं. त्यामुळे याही समासामध्ये ते आपल्याला आध्यात्मिक लाभ सांगणार आहेत ना, त्याच्या वेळेला व्याख्या करून आपल्याला सांगणार आहे की मी संस्कृतची व्याख्या आधार म्हणून तुम्हाला सांगतो की मी हा आध्यात्मिक लाभ तुम्हाला कशाच्या आधारे सांगतोय. ते म्हणतात देहे इंद्रिय प्राणेन सुखदुःखांच्या प्राप्यते इमं आध्यात्मिकं तापं जायते दुःख देहिना. संस्कृत श्लोक आधार म्हणून घेताय आणि त्या आधारानेच मी तुम्हाला आध्यात्मिक लाभ सांगणार आहे. देह इंद्रिय आणि प्राण यांच्यामुळे जे सुखदुःख प्राप्त होते. आता ताप म्हणताय त्यामुळे दुःखाचाच विचार करूया. देह इंद्रिय प्राण यांच्यामुळे जे दुःख आपल्याला भोगावं लागतं त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात, अशी व्याख्या आहे. आणि हा जो आध्यात्मिक ताप आहे हा माणसाला दुःखच देतो, तापच येतो. त्यामुळे देह इंद्रिय मनाने जे काही दुःख होतं आपल्याला त्याला आध्यात्मिक ताप म्हणायचं. आता आध्यात्मिक आधिभौतिक आणि दैविक दोन्ही आपल्याला व्याख्या ह्या समासात दिल्या, तर आपण त्या 2 व्याख्या त्यांच्या समासाच्या वेळेला पाहूया. आज आपण आध्यात्मिक तापापुरतंच पाहूया, पण जाता जाता लक्षात घेऊया की दरवेळेस आपण काहीही म्हटलं तरी 3 वेळा शांती म्हणतो ना. कुठलाही वैदिक मंत्र शांती पाठ म्हणायचं झाला की शेवटी साधा ओंकार म्हटलं की आपण ओम शांती 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 असं 3 वेळा म्हणतो. या 3 वेळाचं कारण पण तेच आहे. प्रत्येक शांतीच्या वेळेला एक एक ताप माझा नाहीसा कर अशीच प्रार्थना आपल्याला भगवंताजवळ करायची असते. त्याच्यासाठीच हे आहे. ते आपलं जाताचा लक्षात ठेवायचं. इतर 2 तापांच्या व्याख्या त्या 2 तापांच्या वेळेला आपण पाहू. पण आता लक्षात येईल आपल्याला हे अध्यात्म म्हणजे आपला देह आहे, पिंड आहे, शरीर आहे. अध्यात्मशास्त्र म्हणजे आपल्याला शरीर जिवंत ठेवणारं जे चैतन्य आतमध्ये आहे, आत्मतत्व जे आपल्यामध्ये आहे त्या आत्मतत्वाचा शोध घेणारं शास्त्र. नीट लक्षात घ्यायचं. अध्यात्म म्हणजे काय, तर हे अध्यात्म याचा अर्थ पिंड, देह. आणि हा देह नुसता वरचा नाही, हा देह चालवण्याची जी यंत्रणा आतमध्ये आहे, म्हणजे ज्याला आपण चैतन्य म्हणतो, आत्मतत्व म्हणतो, ब्रह्म म्हणतो, ही जी शक्ती आहे ती समजून घेण्याचं शास्त्र ते अध्यात्मशास्त्र. आणि ही म्हणजे मी म्हणजे देह आहे असं आपल्याला जर वाटत असेल तर हे देह इंद्रिय प्राण जे आहे ह्यांचा जो ताप आहे त्याचं दुःख आपल्याला होतं. आता मी लक्षात घेतलं तर कळेल. एकीकडे काय सांगितलं की आध्यात्मिक जे काही अध्यात्मशास्त्र आहे ते म्हणजे आपल्यातल्या असणाऱ्या चैतन्याला ओळखण्याचं शास्त्र. अध्यात्म म्हणजे देह आहे, पण त्याला ओळखण्याचं जे शास्त्र आहे त्याला अध्यात्मशास्त्र म्हणायचं. पण या देहाला इंद्रियाला मनाला झालेल्या तापाला आध्यात्मिक ताप म्हणायचं. आता आध्यात्मिक ताप तो आपल्या या चैतन्याला झालेलाच नाही आहे. आपण त्या तापांपासून बाजूला राहू शकलो पाहिजे, हा त्याचा खरा अर्थ आहे. म्हणून मग आपल्याला या तापापासून वेगळं कसं होता येईल. मी म्हणजे देह असेल तरच हा ताप होईल. सगळी जी यादी दिलेली आहे त्या यादीमध्ये या देहाला होणाऱ्या रोगांची जी काही म्हणजे आपल्याला खरंच त्यांची विमोचन शक्ती, एवढ्या प्रकारचे रोग होतात त्या रोगांना आणखी वरच घातलेली आहे आपण, तो भाग वेगळा. पण असं सगळं जे काही आहे हे शरीराला झालेलं आहे आणि शरीर म्हणजे मी नाही आहे. हा महत्त्वाचा मुद्दा समर्थन याच्यामध्ये दाखवण्यासाठी आपल्याला एवढी मोठी यादी देत आहे. अगदी पहिल्या 7 ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की जे की आपण दुःखाने गांजलं असं म्हणतोय ना, आणि माणूस असा दुःखाने गांजला ना की मगच तो परमार्थाकडे वळतो. असं पण आपल्याला माहिती की सगळं छान चाललेलं असतं तेव्हा की आपल्याला या परमार्थाची भगवंताची कुणाची आठवण होती. आपण 3 समाज जे आधीचे पाहिले त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला हा मुद्दा घेतला की दुःख होतं, त्रास असतो, तेव्हा आपल्याला देवाची भगवंताची आठवण होते. त्यातल्या त्यात असं आहे की सत्संग लाभला, सत्संगत लाभली, सज्जनांची संगत लाभली तर काहीतरी मार्ग मिळू शकतो. स्पष्टपणे समजतं या पहिल्या 7 ओव्यांमध्येच हे सांगून टाकताय की मी यादी देणार आहे पुढे ते आपल्याला. आणि यादीमध्ये आपण आज शिरणारच नाही, कारण ती काय नुसती
ओव्या वाचल्या तरी आपल्याला कळणारी आहे रोगांची यादी आहे, त्यामुळे ती आपण वाचणारच नाही. आपल्या पहिल्या 7 ओव्यांमध्ये समर्थाने आपल्याला हे सगळं जे की आहे ते देहाला होणार आहे, आणि देहाला काही दुःख झालं की मग आपण परमार्थाकडे वळतो. ही आपली खासियतच आहे, म्हणून आपल्याला त्यांनी जाणून पडते की असं नका करू. मग मार्ग कोणता? तर सत्संग हा मार्ग आहे. ज्याप्रमाणे असं असतं की आपल्याला जे काही हवं आहे ते समजा आपल्याला मिळालं तर आपल्याला बरं वाटतं, आपलं व्यवहारिक गोष्ट आहे. जे हवं आहे ते मिळालं तर छान शांत समाधान आपल्याला होतं. दुःखी माणसाला सुद्धा सत्संग मिळाला की तो शांत होतो. सत्संगाचा हा महिमा आहे, करून बघायला पाहिजे. सत्संगाने आपल्याला शांतीचा समाधानाचा अनुभव येतो, आणि म्हणून समजा सत्संगाला बघायला जितकं भुकेलेल्याला अन्न मिळालं तर बरं वाटतं. भूक लागली आहे, अन्न मिळालं, तहान लागली आहे, पाणी मिळालं बरं वाटतं. तसं दुःखी माणसाला सत्संग मिळाला की बरं वाटतं. समर्थाने खूप यादी दिली आहे. तहानलेल्या आणि भुकेलेल्या सांगितलं की आपल्याला कळतं की भूक लागल्यावर भूक शमवण्याचं मिळालं, अन्न मिळालं की छान बरं वाटतं. तहान लागले, पाणी मिळालं बरं वाटतं, अगदी बरोबर आहे. अगदी वाईट स्वप्न पडलं समजा आणि जाग आली, आणि जाग आल्यावर कळलं आहे मी माझ्या घरातच आहे, योगाचं ते स्वप्न पडलं बरं वाटतं. हे असं काहीच घडलेलं नाही आहे. ओरडून उठतो आपण एखाद्या दिवशी काहीतरी बाहेर स्वप्न पडतं, भीती वाटते, आणि मग जाग आलं लक्षात येतं ते स्वप्न होतं, मग आपल्याला बरं वाटतं. किंवा आणखीन तेव्हा म्हणतात की अगदी मरणाच्या दारात, मृत्यूच्या दारात म्हणजे काळ आला होता, आपण गेल्यानंतर काहीतरी भयंकर आपण अपघाताला सामोरं जातो आणि त्याच्यात वाचतोय आपण, किंवा आपल्याला बरं वाटतं की अरे आणि ते बाबा मृत्यू अगदी जवळ येऊ वर्णन करू का वरती हात लावून आलो असं म्हणतात की काहीतरी असं भयंकर वाटतं की आता याच्यातून वाचणं शक्य नाही, म्हणून तुम्ही हात लावून चालू म्हणून हात लावून आलो. ते जे की घडल्यानंतर आपला अनुभव असतो की आता बरं वाटतं. काही रोग झाला, योग्य औषध मिळालं, योग्य त्याचा उपचार झाला की मग स्वाभाविकच मुलं आला की आपलं रोगातून मुक्ततेचा आहे बरं वाटतं, आनंद होतो. तसं संसारातली जी दुःख आहे ती आहेतच, आणि गांजलेले आपण आहोतच, त्यामुळे टीव्हीला ताप आपल्याला लागतातच आहे भोगायला. पण तरी देखील माणूस परमार्थाकडे गेला, माणसाने नाम घेतलं, माणसाला सत्संग मिळाला, विचार केला, विवेक केला, तो त्याच्यातून माणूस समाधान मिळालं. संसार दुःखे दुःखला हे तर आहेच, टीव्हीला तापे पोळला हे तर आहेच, पण तोची अधिकारी झाला असं पण सांगितलं आहे की तो असा जो कोणी आहे तो परमार्थाकडे वळला तर तोच अधिकारी आहे असं आपल्या लक्षात येईल. पुढे 7व्या ओळीनंतर मग अशी म्हटलं तसं संस्कृतमधला एक श्लोक आहे, त्याचा अर्थ सांगितला तो मग अशी आपण पाहिलेला आहे. आणि नंतर 13व्या ओळीपासून पुढे 40 ओव्या समर्थांनी केवळ यादीच्या यादी आपल्याला दिलेली आहे, आणि त्या यादीचा अभ्यास करण्याची आवश्यकता म्हणजे वाचायची आवश्यकता नाही. जो तो आपापल्या ग्रंथामधून ते पाहिजे की किती किती प्रकारचे ह्या शरीराचे, मनाचे, प्राणाचे दुःख आपल्याला, रोग आपल्याला सहन करावे लागतात, आणि जे वाईट आहे ते वाईट काय आहे ते सांगितलं की काय चांगलं आहे ते माणसाला कळतं. याच्यासाठी तरी आपल्याला नाथांचा एक अभंग सांगणार आहे आणि आज थांबणार आहे. नाथ म्हणतात त्यांचं अभंगाचं नावच मुली सर्व नाशिवंत असं आहे की सगळं नाशिवंत आहे. मग काय करायचं? नाशिवंत आहे ना, नाशिवंत धन, नाशिवंत मान कळेल आपल्याला. धन पण टिकणारं नाही, मान सन्मान टिकणारा नाही. नाशिवंत जाणं काय असं, हा देह पण जाणार आहे, त्यामुळे तोही नाशिवंत. नाशिवंत देह, नाशिवंत संसार, नाशिवंत विचार न करी, पण आपण हा विचारच करत नाही की सगळं नाशिवंत आहे. नाशिवंत स्त्री पुत्रादी बाळे आणतो आपण इथे, पण त्या नाशिवंत स्त्री पुत्रादी बाळे, नाशिवंत बाळे गळा पडती, आपण त्या मायेत अडकतो, पण ते सगळं नाशिवंत आहे. आणि मग शेवटच्या ओळीमध्ये नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी सर्व नाशिवंत, एकची शाश्वत हरिनाम. त्यामुळे आजच्या समासाचा अभ्यास करताना आपल्याला फक्त पहिल्या 13 ओव्यांचाच खरा अभ्यास करायचा आहे, आणि जे काही आहे परिस्थिती ती परिस्थिती जाणून आपण परमार्थाकडे कसं वळलं पाहिजे याचा विचार करायचा आहे. बाकी 13व्या ओळीपासूनच्या ज्या ओव्या आहेत त्या तुम्ही तुमच्या वाचा. आज आपण इथे सांगूया. तव स्मरण संतत स्फुरणदाया मागडो,
कधी यज्ञकेतन ध्वनि सुरम्य करणी पडो सदेश हित रक्षणा विनदुजी कथा नावडो तुझ्या समय्या मुची कंठी देश काही पडो. जय जय ओंकार करूया. स्वस्थ शरीर, शांत चेहरा.